हरे कृष्णा. एकदा 6 आंधळे व्यक्ती हत्ती बघण्यासाठी गेले. तर ज्यावेळेस ते हत्तीजवळ गेले तर प्रत्येकाने हत्तीचा एक एक अवयव पकडला. एकाने हत्तीची सोंड पकडली, दुसऱ्याने हत्तीचे दात पकडले, तिसऱ्याने हत्तीचा कान पकडला, चौथा हत्तीच्या पाठीजवळ उभा राहिला, पाचव्याने हत्तीचा पाय पकडला, सहाव्याने हत्तीची शेपटी पकडली. आणि प्रत्येक जण म्हणू लागला. पहिला व्यक्ती म्हणला की हत्ती तर सापासारखा आहे. ज्याने दात पकडले होते तो म्हणला की हत्ती भाल्यासारखा आहे. ज्याने हत्तीचा कान पकडला होता तो म्हणला हत्ती सुपासारखा आहे. जो हत्तीच्या पाठीला धरला होता तो म्हणला की हत्ती भिंतीसारखा आहे. आणि पाचवा व्यक्ती म्हणला की हत्ती तर झाडाच्या बुंद्यासारखा आहे, ज्याने पाय पकडला होता. आणि सहावा व्यक्ती म्हणला की हत्ती तर दोरखंडासारखा आहे. तर 6 जे व्यक्ती आहे ते एकमेकांमध्ये चर्चा करू लागले की हत्ती कसा आहे. आणि त्यावेळेस एक व्यक्ती मनुष्य जो हे सर्व पाहत होता तो जवळून निघाला होता. तर या सगळ्यांची मजा बघून तो त्यांच्याजवळ गेला आणि त्या व्यक्तीने त्या आंधळ्यानं सांगितलं की तुम्ही जे म्हणताय ते सगळ्यांचं म्हणणं बरोबर आहे, परंतु तुमचं हत्तीचा जो पूर्ण आकार आहे तो वेगळा आहे. आणि त्यांना हत्ती कसा दिसतो, हत्तीचा आकार पूर्ण कसा आहे हे सगळं त्यांनी त्या आंधळ्यानं वर्णन करून सांगितलं. तर ह्या गोष्टीवरून आपण काय समजतो की अंतिम सत्य जे भगवंत आहे, ज्याला आपण देव म्हणतो, हे जर पूर्णतः जाणायचं असेल तर ते केवळ आपली स्वतःची बुद्धी लावून आपण जाणू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला अशा व्यक्तीकडे गेलं पाहिजे की ज्याला भगवंतांचं किंवा देवाचं पूर्ण ज्ञान आहे, देवाचा पूर्ण साक्षात्कार झालेला आहे. जसं 6 आंधळे व्यक्ती तसे आपण सगळे आंधळे आहोत आध्यात्मिक ज्ञानामध्ये. पण असे काही व्यक्ती जे साक्षात्कारी, ज्यांना आपण गुरु म्हणू शकतो, गुरुकडे जर आपण गेलो तर खऱ्या अर्थानं भगवंत कसे दिसतात याचं वर्णन ते करून सांगतात. तर कुठलंही ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं असेल तर त्या ज्ञान प्राप्त करण्याच्या 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे प्रत्यक्ष प्रमाण, दुसरी पद्धत आहे अनुमान प्रमाण, तिसरी पद्धत आहे शब्द प्रमाण. तर आपण पाहूया ह्या 3 पद्धतींपैकी कुठल्या पद्धतीने आपण भगवंतांचं ज्ञान किंवा अंतिम सत्याचं ज्ञान प्राप्त करू शकतो. तर प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय की आपल्या प्रत्यक्ष अनुभवाद्वारे, आपल्या पाहण्याद्वारे आपण ज्ञान प्राप्त करतो. परंतु हे प्रत्यक्ष प्रमाणाच्या पद्धतीने आपण अंतिम सत्याला जाणू शकत नाही. कारण का? कारण पहिली गोष्ट अशी आहे की आपल्यामध्ये 4 प्रकारचे दोष असतात आणि या 4 दोषांमुळं आपण अंतिम सत्याला जाणू शकत नाही. पहिला दोष कुठला की आपली इंद्रिय अपूर्ण आहेत. उदाहरणार्थ आपले डोळे अपूर्ण आहेत. कसे की समजा काचेचा एक ग्लास घेतला आपण, त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी भरलं आणि त्याच्यामध्ये एक काडी ठेवली, तर ती काडी आपल्याला कशी दिसते? तिरकी झालेली दिसते, परंतु वास्तविकता तिरकी नसते. तर हे कशामुळे आपल्याला भासतं की आपल्या अपूर्ण डोळ्यांमुळे. दुसरं उदाहरण कानाचं. आपल्या कानाची पण ऐकण्याची मर्यादा आहे. तर विज्ञानानुसार 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज या रेंजमध्येच फक्त आपण ऐकू शकतो. याच्यापेक्षा मोठा आवाज असेल 20,000 हर्ट्जपेक्षा तर आपण ऐकू शकत नाही, किंवा 20 हर्ट्जपेक्षा कमी आवाज असेल तरी पण आपण ऐकू शकत नाही. जसं एखाद्या वेळेस आपण जर कुत्र्याची शिट्टी वाजवली तर गल्लीतले सगळे कुत्रे एकत्र येतात, पण त्या शिट्टीचा आपल्याला आवाज येत नाही पण तो कुत्र्याने येतो. याचा अर्थ काय की आपल्या कानांमध्ये मर्यादा आहे ऐकण्याची. तर अशा प्रकारे आपली इंद्रिय अपूर्ण आहेत.
आणि दुसरी गोष्ट, इंद्रिय अपूर्ण असल्यामुळे आपण भ्रमामध्ये पडतो. तर भ्रम म्हणजे काय, तर जर समजा अंधारात कधी कधी आपण असा दोरखंड बघतो आणि तो दोरखंडला आपण बघून म्हणतो की अरे साप साप साप, पण ॲक्च्युली तो काय असतो, दोरखंड असतो. तर ह्याला म्हणतात भ्रम. आणि तिसरा दोष असा आहे की चुका करणे. प्रत्येक मनुष्य या जगामध्ये काही ना काही चुका करतो. जसं आपण बघतो विज्ञानामध्ये सुद्धा काही वैज्ञानिकांनी चुका केलेल्या आहेत. जसं वैज्ञानिक पूर्वी म्हणायचे की आपला जो मेंदू आहे, त्या मेंदूचं कार्य काय आहे की आपल्या शरीरातलं रक्त थंड करणे. परंतु नंतर त्यांना समजलं की ते चुकीचं आहे. तर हे दुसरा दोष आहे आपल्यातला की जो चुका करणे. आणि आपल्यातला चौथा दोष असा आहे की चुका केल्यामुळं फसवण्याची वृत्ती येते. तर फसवण्याची वृत्ती हा चौथा दोष आहे. जसं कधी कधी आपल्याकडून चुकून घरामध्ये एखादी काचेची वस्तू खाली पडते आणि ती फुटून जाते. आपण बघतो कोणी बघितलं का मला, नाही बघितलं ना, तर लगेच ते सगळे काचेचे तुकडे गोळा करतो आणि त्याला एक फेकून देतो आपण बाहेर की, आणि नंतर कोणाला आपण काही सांगत नाही. तर ह्याला म्हणतात फसवण्याची वृत्ती. जसं एक दृष्टांत दिला जातो, एक उदाहरण दिलं जातं. एकदा एक शिकारी जंगलामध्ये गेला आणि बरोबर त्याने आपला कुत्रा पण नेला. तर कुत्रा आपला एका झाडाखाली असं खेळत होता एका झाडाजवळ. पण अचानक त्याने बघितलं की पाठीमागून एक मोठा वाघ येतोय त्याच्याकडे. आणि तो वाघ येताना पाहिल्यावर कुत्रा घाबरला. आता म्हणला मी पळू पण शकत नाही, पळाला तर तो मला पकडणार आणि खाणार. मग तो विचार करू लागला की मला काहीतरी युक्ती केली पाहिजे. मग तो कुत्रा त्या झाडाखाली बसला आणि तिथे 4-5 अशी हाडं पडली होती. तर त्याच्यातलं एक हाड त्याने तोंडामध्ये पकडलं आणि त्याने असा व्यवहार केला की त्याने वाघाला पाहिलंच नाही. वाघ असा जोरजोरात येत होता आणि जसा वाघ जवळ आला तर कुत्रा मोठ्याने बोलायला लागला की त्याने म्हणला असा वाघ मी कधीच खाल्ला नाही. आणि त्याने त्या तोंडातलं जे हाड होतं ते बाहेर टाकलं. आणि वाघाने ज्यावेळेस ऐकलं की हा कुत्रा खतरनाक दिसतोय, की वाघाला खाणारा कुत्रा आहे, मग तो वाघ पळून गेला तिथून. पण हे सगळं ज्यावेळेस होत होतं त्यावेळेस एक माकड त्या झाडावरती बसलं होतं. माकडाने हा सगळा प्रकार बघितला आणि त्याने विचार केला की मला भविष्यात वाघाची मदत होईल, मला त्याच्याकडून शाबासकी मिळाली पाहिजे, म्हणून थोडंसं त्याला जाऊन सांगतो मी काय झालं ते. असा विचार करून माकड त्या वाघाकडे गेला आणि त्याला सांगितलं सगळा वृत्तांत की कुत्र्याने तुला फसवलंय. तर तो जो वाघ होता भयानक चिडला. त्या माकडाला म्हणला त्या कुत्र्याची अशी हिंमत, आता मी त्याला दाखवतो. आणि त्या माकडाला म्हणला तू माझ्या पाठीवर बस. तर वाघ परत आला माघारी, माकड त्याच्या पाठीवर होतं. आणि कुत्र्याने परत बघितलं, कुत्र्याला संशय आला या माकडाने काहीतरी घोटाळा केला. मग कुत्रा परत बसला अजून खाली. त्याने असा व्यवहार केला की मी वाघाला बघितलंच नाही. आणि जसा वाघ जवळ आला तो परत मोठ्याने बोलायला लागला. म्हणजे अर्धा तास झालं त्या माकडाला पाठवलं मी नवीन वाघ आणायसाठी, अजून आला नाही तो. तर त्या वाघाने मग कुणाचा फडशा पाडला, माकडाचा. तर याच्यातून काय गोष्टीतून शिकतो की फसवण्याची वृत्ती कशी असते. तर ती वृत्ती प्रत्येक मनुष्यामध्ये पण आहे. तर त्यामुळं आपण पाहतो की हे जे 4 दोष असल्यामुळं हे जे प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे मिळवलेलं जे ज्ञान आहे ते परिपूर्ण असू शकत नाही. म्हणून या प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे भगवंतांना आपण जाणू शकत नाही. आणि दुसरं पद्धती म्हणजे अनुमान प्रमाण. आता अनुमान म्हणजे काय,
तर केवळ तर्क कुतर्क करणे की हे असू शकतं, अशी असण्याची शक्यता आहे, असा अनुमान लावलं त्यांना म्हणतात अनुमान प्रमाण. परंतु या अनुमानाद्वारे पण जे ज्ञान मिळतं ते सुद्धा बहुधा चुकीचं असतं, म्हणजे बऱ्याच वेळा ते चुकीचं ठरतं. तर उदाहरणार्थ जसं एकदा एका खोलीमधून मोठा आवाज येत होता. तर 4-5 मुलं त्या खोलीजवळ गेले आणि तर एक मुलगा म्हणला बहुतेक आतमध्ये भांडणं चाललेलं दिसत आहे. दुसरा मुलगा नाही म्हणले बहुतेक टी व्ही चाललेलं दिसतंय. तर तिसरा म्हणला नाही टी व्ही नाही, रेडिओ चाललेलं दिसतंय. तर ते सगळे असं अनुमान लावत होते, तर्क लावत होते. पण ॲक्च्युली ज्यावेळेस त्यांनी दरवाजा उघडला, आत बघितलं तर काय, तर काही 4-5 व्यक्ती मिळून एका नाटकाची प्रॅक्टिस करत होते. तर अनुमान प्रमाणाद्वारे जे मिळणारी माहिती आहे ती चुकीची असते. दुसरं एक उदाहरण आहे अनुमान प्रमाणाचं, म्हणजे डार्विनने जो सिद्धांत मांडलेला आहे की माकडापासून माणूस आला, पण हा त्याने काय फक्त तर्क कुतर्क करून मांडलेला सिद्धांत आहे. पण ॲक्च्युली तो ज्यावेळेस पुरावे शोधायला गेला तर त्याला बरेच पुरावे सापडले नाही. त्यामुळे त्याची डार्विनची जी थेअरी आहे ती चुकीच ठरेल. तर अनुमान प्रमाणाद्वारे सुद्धा आपण अंतिम सत्य किंवा भगवंतांना जाणू शकत नाही, देवाला पाहू शकत नाही. पण जे तिसरी जी पद्धत आहे शब्द प्रमाण, याद्वारे आपण भगवंतांना पूर्णपणे जाणू शकतो. तर हे शब्द प्रमाण आहे काय? शब्द प्रमाण म्हणजे जे वेदांमध्ये, जे शास्त्रांमध्ये जे दिलेलं ज्ञान आहे ते ज्ञान, लिखित स्वरूपात जे ज्ञान आहे ते आपण प्राप्त करणे किंवा ते जे दिलं आहे त्याचं पालन करणे किंवा त्याद्वारे भगवंतांना समजून घेणे, त्यांना शब्द प्रमाण म्हणतात. तर वेद हे दिलेले सर्व भगवंतांनी, तर प्रत्यक्ष भगवंतांकडून ऐकलेलं जे ज्ञान आहे ते परिपूर्ण ज्ञान आहे. तर हे शब्द प्रमाण म्हणजे काय, तर जे भगवंत आहे, भगवंत काय करतात की हे जे ज्ञान आहे ते एक दुसऱ्या व्यक्तीला देतात. की जसं भगवान श्रीकृष्णाने ज्ञान ब्रह्माजीला दिलं, ब्रह्माजीने नारदांना दिलं, नारदाने व्यासदेवांना दिलं, असं करत करत 500 वर्षापूर्वी श्री चैतन्य महाप्रभूंना दिलं. त्याच्यानंतर खाली येत भक्तिसिद्धांत सर्वेश ठाकूरांना पर्यंत आलं आणि त्याच्यानंतर इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांच्यापर्यंत ते ज्ञान आलं आणि त्यांनी ते ज्ञान त्यांच्या शिष्यांना दिलं. तर अशा प्रकारे हे गुरुशिष्य परंपरा याला म्हणतात. ह्या गुरुशिष्य परंपरेद्वारे आलेलं जे ज्ञान आहे त्याला म्हणतात शब्द प्रमाण. तर भगवंतांनी हे सगळं ज्ञान भगवंतांकडून ऐकणं किंवा त्याच्या प्रामाणिक प्रतिनिधींकडून हे ज्ञान ऐकणं याला म्हणतात शब्द प्रमाण. तर त्यामुळं आपल्याला जर अंतिम सत्य जाणायचं असेल, देवाला जर आपल्याला पाहायचं असेल, तर आपण कसं पाहू शकतो? शास्त्रचक्षूंद्वारे. म्हणजे ह्या जगातली घडणारी कुठलीही जी गोष्ट आहे ते शास्त्रचक्षूंद्वारे आपण, शास्त्रामध्ये जे ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाद्वारे आपण जाणून घेतो. तर याला म्हणतात शास्त्रचक्षू. तर आपल्याला जर भगवंतांना जर पाहायचं असेल तर ते आपण कसं पाहू शकतो? आपल्या कानांद्वारे. म्हणजे जे शास्त्रांमध्ये दिलेले जे ज्ञान आहे, जे भगवंताने जे दिलेले ज्ञान आहे ते त्यांच्याकडून प्रत्यक्ष रूपाने ऐकणे किंवा त्यांच्या प्रामाणिक प्रतिनिधींकडून प्रत्यक्ष ऐकणे याला म्हणतात शास्त्रचक्षू. आणि याद्वारेच आपण भगवंतांना पाहू शकतो. हरे कृष्णा.